नमस्कार मित्रांनो, आम्ही आज आलो आहे थोडस उशीर. आम्ही गेलो होतो बाहेर. तर आता वाजत आहे ऑलमोस्ट 11:15 आणि बाहेरून येता बरोबर आम्हाला लागली भूक. आम्ही बाहेर जेवण काहीच केलं नाही, तर इथे आम्ही शिवालीला म्हटलं की शिवाली काहीतरी बनव. तू काय बनवत आहे? बेसन भात. शिवाली माहित आहे एकदम बेसन भात बनवत आहे. आणि हा तोवाला बेसन भात आहे जो नाही का आपण कुठून येतो, भूक लागली खूप जोरदार आणि आपल्याला बेसन भात खायचा आहे. खीराचा आवाज खेळत आहे ती. हा एकदम इन्स्टंट वाला आम्ही बेसन भात बनवतोय. तर तू मला सांग, तू कोणता बेसन भात बनवताय? बघ आम्ही, आणि तुम्ही बघू शकता की शिवाजीनी कपडे चेंज नाही केले आहे, स्टील त्या ड्रेस मध्ये आहे. ठीक आहे. कोणता बेसन भात बनवतोय तू? कोणता म्हणजे बेसन कोणतं? जसं तिखटवालं बेसन, आंबट बेसन, आंबट. आंबटवालं बेसन बनवत आहे. आंबट. ओके. आणि बघा ही याच्यामध्ये सगळ्या गोष्टी. आणि ते फक्त हाफ मध्ये सगळं आहे. हा मी तेच म्हटलं ना, त्यातून एकदम आपण आलो 11:15 वाजता ना. आणि आम्ही आम्ही ना आज विचार करून ठेवला होता की त्या कामाकरता आम्ही गेलो होतो, म्हणजे जिथे पण गेलो होतो आम्ही, की जेवण आम्ही घरीच करू. आणि शिवालीची खूप इच्छा होती की तिला बेसन भात खायचा आहे. शिवाली हा. का? माझी खूप दिवसापासून इच्छा होती बेसन भात खायची, पण याला आवडत नाही जास्त, म्हणून मी करत नव्हती. पण आज फायनली तुलाच दाखवत आहे. हा हा. स्वतःच दिसत आहे. तर आज फायनली मी करत आहे बेसन भात. आणि ते पण आम्ही एकदम इन्स्टंट करून राहिलोय. इथे तुम्ही Instant. इथे बेसन खिचडी रेडी होत खाऊ आहे. बोर झालो, हा. आणि खिचडी खरंच. म्हणून आज म्हटलं बेसन भात करूया. ठीक आहे नाही? येस. म्हणून आज मग आम्ही बेसन भात. आणि मेन म्हणजे कसं ना, असं बे टाइम म्हणजे आपण कुठून आलो आणि रात्र झाली आहे काही. आम्ही ऍक्च्युली येता येता विचार केला की काहीतरी ऑर्डर करू, काहीतरी मागवून घेऊ, किंवा काहीतरी येता येता पार्सल घेऊन येऊ. बट मग आम्ही विचार केला की पाऊस पण चालू आहे, मस्तच आहे. सर्व बंद पण झालं. हा. आणि मॅक्झिमम गोष्टी बंद झाल्या होत्या, म्हणून म्हटलं की चला आपण घरी जाऊन बनवून घेऊ. हे फास्ट नाही केलं चिमणी? फास्ट कर ना. तू याच्यामध्ये काय टाकलं? ते काय आहे? दही आहे ना ते? बेसन. बेसन. आणि इथे या साईडला मी तुम्हाला दाखवतो. हा हा भात तयार झालेला आहे, एकदम गरम गरम जिरा राईस. असंच पाहिजे. असंच पाहिजे होतं मला, मी पहिलेच बोललो होतो. मगाशी काय म्हटलं? आता मी ब्लॉग लावणार आपला आजचा. हा त्यामध्ये चेक करशील हा. माईकचा आवाज आणि याचा ओरिजिनल आवाज मध्ये किती डिफरन्स आहे. माईकचा आवाज तरी थोडासा हे येत होता, हा. पण जेव्हा लास्ट मध्ये आपण ओरिजिनल मध्ये केलं ना, ते हा. इतकं क्लिअर येत होतं. अच्छा, जे आपण विदाऊट माईक केलं ते तू म्हणता एंडिंग वाला? हा. ओके. बघशील. हे आपण आता याच्यामध्ये बेसन टाकूया. एक ना अशी वेगळी मजा येते, म्हणजे काय आपण असं लेट कुठून आलो आणि एकदम इन्स्टंट आपण विचार केला की बनवू काहीतरी. आणि वरून बारीक पण पाऊस. पण त्याच्यामध्ये पण एक मोठं रिझन हे आहे की तशी बायको पण राहिली पाहिजे की तिची इच्छा होईल बनवून द्यायची. म्हणजे हिला आवड आहे आणि हिला आवडते. पण मला तसं वाटतं कधी कधी की काय त्रास द्यायचा. मी जनरली तिला म्हणतो की आपण ऑर्डर करून टाकू, हे मागवू ते मागवू. बट ही बोलली की नाही आपण बनवू, माझी पण इच्छा होत्या खायची. पाऊस पण येतोय छान आणि पाऊस पण येत आहे. It's आणि मजाच वेगळी येते यार. तुम्ही इकडे बघू शकता. बघा किती इन्स्टंट झालं. येस. पिठलं भात. पिठलं भात. हे छान पाऊस आणि आपण छान गरम 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 पिठलं आणि भात करतात. आणि मेन म्हणजे ना, तू त्याच्यामध्ये ते जिरा राईस ओय हे आंबट एकदम छान. दाखव मला. इन्स्टंट वाला बेसन. ते बघ. जाऊ दे मला. बनलाय एकदम छान बनलाय, एकदम इन्स्टंट वाला. मी तर म्हणतो की तुम्ही म्हणजे कुठून पण आले
असे थकून उकून आणि तुम्हाला एकदम इन्स्टंट खूप भूक लागली आणि तुमची इच्छा झाली काहीतरी गरम गरम खायचं आहे ना, मस्तपैकी जिरा राईस करा हलकासा तेल टाकून आणि बेसन बनवा मस्त. आणि हे तर आपण म्हणजे दोन प्रकारचं बेसन बनते जनरली, ते सगळेच खातात. आम्ही दह्याचं बेसन बनवलं एकदम मस्त आंबट तांबट छान. याच्यामध्ये तिखट पण बेसन आपण बनवू शकतो तिखट नाही, विदाऊट दही. विदाऊट दही. बघा हिने आता एकदम मस्त कोथिंबीर टाकलाय. अरे सर्वांना खाऊन जायची इच्छा. हो, मला असं वाटतं मम्मीला पण बघशील तुला भूक लागेल, मम्मी पण म्हणेन की मला पण पाहिजे म्हणून तुला. आणि याच्यासोबत आपण घेणार आहे शिवाली आंब्याचं लोणचं. हा हा हा. हे आंबट असल्यावर लोणच्याची गरज नाही. अरे आम्ही यार, but तरी पण तू विचार कर ठीक आहे. है ना. आता याला आपण मी तर खाणार आहे म्हणजे ठीक आहे. हा, 2 मिनिट्स टाकून बंद चालू झालं काय ऑटोमॅटिक आहे काय? ठीक आहे. आमचा भात रेडी आहे आणि मी तुम्हाला सांगतो लिटरली आपण म्हणजे मला असं वाटतं की 20 मिनिटामध्ये खेळ खतम ना. 20 मिनिटामध्ये मी नाही सॉरी, ह्या माझ्या बायकोनी सगळं बनवून एकदम रेडी ठेवून दिलं आणि आता आम्ही जेवण करू. असा हा एकदम तडक फडक वाला आम्ही आजचा म्हणजे इन्स्टंट हे केलं. तुम्ही बघू शकता 12 पण वाजायचे आहे. म्हणजे शिवाली बिफोर टाइम आपण केला माहिती आपण म्हणजे तूच केलं. हातला म्हणतो होते ना मी. हा. करून देणार. आणि ही स्टील इथे जॅपनीज टेक्निक युज करून राहिली आहे. म्हणजे काही पण केलं की पटकन क्लीन करून टाकायचं. क्लीन करायचं. क्लिनिंग पूर्ण प्रॉपर तरीकेने. यार एकदम मस्त पैकी आम्ही बघा. गरम 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 गरम. हा इथे राईस रेडी झालाय आमचा. आणि प्लीज एकदा हे दाखव ना. हे बघा हे पिठलं बेसन. वाव यार शिवाजी, थँक्यू यार, थँक्यू. छान. यार भाई बनताय म्हणजे यार म्हणजे ठीक आहे ना. नाही आता तितकं मला असं वाटतं की बाहेर म्हणजे बायका इन जनरल आळस कर. आळस करतात आणि रात्री येऊन आता काय बनवू काय नाही बनवू, ठीक आहे थकल्या तुम्ही काही ऑर्डर करून द्या, तुम्ही काही मागवून घ्या. पण इकडे थोडस नशीब वेगळं आहे है ना. म्हणून इन्स्टंट बनवून भेटला मला. आणि ती पण खाणार असं नाही की ती नाही खाणार आहे. तू खाणार आहे ना. मी उपाशी राहू. खायचं मला झालं? थांबण्यासाठी हे फोटो. तर मग उद्या आपण जसं उद्या मग काय बनवणार आहे आपण. मम्मी म्हणते की चने बिजू घालून घे. तर मग चणे करू ना. तर मग चणे पोहे. तर मग ठीक आहे ना. चला पहिले आपण तुम्ही बघू शकता असं गरम गरम भात. हा किती छान सुगंध येत आहे का याचा पण. इथे पण असं पटकन ना घेतात बेसन आता त्याच्यामध्ये. वाफा निघत आहे ना मस्त पैकी. कसं झालं. नाही एकदम बढिया. डबल यायची गरज नाही. मस्त पैकी ना. मस्त पैकी. आता एक हा कांदा कापून मस्त. आणि याच्यासोबत ना हिरवी मिरची खाऊ एकदम आहे का. पण मला असं वाटतं की मिरच्या सगळ्या झालं ठोकळ दिसतंय मला. नाही मिरच्या हे तर सगळे जाड्या जुड्या मिरच्या दिसून येते. खात्या पित्या घरच्या मिरच्या आहेत. भेटल्या 2-3. धुवायचं तर नाही. हा तर मग हे एक सोबत धुवून घे ना. इतक्या खाशील. हा ना यार ऍटलीस्ट तू तर खाशील ना 2 तरी. हे धुवून दे ना. इतक्या नाही होती. चल कांदे ठेव. अच्छा ठीक आहे.
सो आम्ही आता खाऊन टेस्ट करून सांगू तुम्हाला. तिला त्यावेळेला म्हटलं तर हुशारी ओढणी घेतली. आता मस्त पैकी आम्ही असं गरम आहे गरम हिरा, गरम 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 गरम. हिरा, होते? मागे बस. हम्म. एकदम मस्त आणि गरम गरम खाण्यात मजाच वेगळी येते. एकदम मस्त. शोले तुला कसं वाटलं? सो गाईज खूप जास्त रात्र झाली आहे. म्हणजे आम्ही बेसन भात जसा बनवला होता एकदम मस्त बनला होता आणि खरंच तुम्ही पण एकदा ती रेसिपी ट्राय करून बघा. एकदम सोपं आहे. आणि आता ऑलमोस्ट वाजले आहे 1-1:30 है ना. तुम्ही बघू शकता इरा पण झोपलेली आहे मागे. आता आम्ही पण झोपतो. काय झालं? गमीज गमीज. गमीज. ओके. याच्यात दाखव. ते काय? एक डस्टबिन आहे तर ते. इथे गमीज मी इथे खाल्ले खाल्लं होते. आणि याच्यातच टाकून दिलं. डस्टबिन आहे. सॉरी सॉरी. लिटिल जॉयची गमीज आहे. हे Gummies. याच्यात विटॅमिन सी, विटॅमिन B12, विटॅमिन डी सर्व याच्यात आहे आणि मला याची खूप गरज होती. आणि खायला पण पाहिजे कारण आफ्टर बेबी खूप आफ्टर सारे बेबी खूप प्रॉब्लेम्स सारे होतात. प्रॉब्लेम्स होतात आणि बॉडी खूप जास्त वीक पडून जाते. तर स्वतःची काळजी घेणं सगळ्यात पहिली प्रायोरिटी आहे. खूप तर लेट सुरू केलं मी हे, पण हे आधीच मला घ्यायला पाहिजे होतं. पण काही नाही, आता मी घेते. आता जस्ट स्टार्ट केलं आहे, 2-3 दिवस झाले. बघू रिझल्ट कसा आहे. पण माझा हेअरफॉल पण खूप भयंकर होत होता. पण ठीक आहे. आता आता रिझल्ट माहीत पडेल तर तेही आम्ही तुम्हाला नक्की सांगू. तर चला मित्रांनो, आपण हा ब्लॉग इथेच एंड करू. प्लीज चॅनलला लाईक करा, कमेंट करून आम्हाला सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता आपण झोपू. उद्या सकाळी मॉर्निंग करून मग तुम्हाला ब्लॉग टाकूया. बाय बाय. गुड नाईट.